राम नारायण राम। हे तर तुम्हा सर्वांना माहीतच आहे की आकाशामध्येच सर्व नक्षत्रे बनली आहे, तारे निर्माण झाले आहे। सूर्यापेक्षा कितीतरी पटीने मोठे नक्षत्रे आकाशात आहे। जेव्हा सृष्टीची निर्मिती झाली तेव्हा सृष्टी अणुइतकी लहान होती, पण हळूहळू सृष्टीचा विकास होत गेला आणि ती विशाल होत गेली। जसं वटवृक्ष खूप मोठा असतो पण त्याचं बीज खूपच लहान असतं। हे लहान बीज जेव्हा पेरलं जातं तेव्हा ते हळूहळू वाढतं आणि एक दिवस ते भव्य वटवृक्ष होतं। त्याचप्रमाणे आकाशातील सर्व तारे व नक्षत्रे सुरुवातीला फारच सूक्ष्म होती, इतकी लहान की वैज्ञानिक त्यांच्या यंत्रांनी सुद्धा त्यांना पाहू शकत नव्हते। हे आकाश म्हणजे आद्य आणि अनादी वेदांची संपूर्ण पुस्तक आहे। हीच खरी पुस्तक आहे जी मानवनिर्मित नाही। या पुस्तकात असंख्य पाने आहेत। हीच पाने म्हणजे असंख्य तारे आणि ग्रहनक्षत्रे। प्रत्येक ग्रहनक्षत्रात पंचमहाभूत सामावलेले आहेत। ही सर्व नक्षत्रे जेव्हा निर्माण झाली तेव्हा ती पंचमहाभूतांपासूनच बनली होती, ज्यात पाणी आहे, ऊर्जा आहे, हवा आहे, सर्व काही आहे। याच सगळ्यांपासूनच निसर्ग निर्माण झाला आणि आपली निर्मिती झाली। ह्याच ऊर्जेपासून आपले मन, मेंदू आणि विवेक निर्माण झाला आहे। हाच विवेक आणि चैतन्य आपल्याला जीवन जगण्याचा योग्य मार्ग देतो। आपला हा विवेक आपल्याला वेळोवेळी सावध करतो जर आपण काही चुकीचं करत असलो तर। आपलं मन आणि विवेक आपल्याला फक्त योग्य आणि अयोग्य यामधील फरकच सांगत नाही, तर आपल्या एकूणच विकासामध्ये सहाय्यक ठरतात। निसर्गाचा एक नियम आहे, तो एक प्रणालीप्रमाणे एका क्रमबद्ध पद्धतीने चालतो। हीच प्रणाली आहे जी सर्वांना एकमेकांशी जोडून ठेवते। अंतरिक्षातील सर्व ग्रह आणि नक्षत्रे एकमेकांशी समतोल राखून चालतात, कधीच एकमेकांमध्ये कोणताही संघर्ष होत नाही, कारण ही सर्व एकच नियम पाळतात। आकाशात कधीही कोणताही भेदभाव, द्वेष भावना नसते। मग पृथ्वीवर का माणसांमध्ये हेवेदावे, द्वेष, मत्सर असतो? का माणूस धर्माच्या नावाखाली जातपात यांच्या आधारावर भेद करतो? आपण आकाशाकडून आणि निसर्गाकडून हे का शिकत नाही की जीवन कसं नियमबद्ध, शिस्तबद्ध जगायचं असतं? जीवन जगणं हे एका अनुशासनबद्ध पद्धतीने असायला हवं। ही शिकवण आपण नक्कीच घ्यायला हवी। आपल्याला जे काही मिळालं आहे ते आकाशातून, अंतरिक्षातून आणि निसर्गातूनच मिळालं आहे। हे सगळं सर्वोच्च आहे, याहून मोठं काहीच नाही। आकाश कधी ताऱ्यांना किंवा ग्रहनक्षत्रांना म्हणत नाही की मीच सर्वश्रेष्ठ आहे, माझ्यासमोर सगळे लहान आहेत, नाही ना। मग माणूस जो याच निसर्गाची देण आहे, तो असं वातावरण का निर्माण करतो? तो का म्हणतो की मीच सर्व काही आहे? माणसाच्या ह्या स्वभावात आता बदल होणं आवश्यक आहे, जेणेकरून पृथ्वीवर सर्वजण समानतेने राहू शकतील। कोणी कोणाशी भेदभाव न करता, मत्सर न करता जीवन जगू शकेल। हा स्वभाव तुम्हाला बदलायचा असेल, जीवन एका नियमाने, शिस्तबद्धतेने जगायचं असेल, तर तुम्हाला राम नारायण राम या नामाशी जोडावं लागेल। हेच ते बीज मंत्र आहे जे तुमच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन आणतो। आजवर लाखो लोकांनी या नामाशी एकरूप होऊन आपलं जीवन सुधारलं आहे, जीवनाचा खरा अर्थ समजून घेतला आहे। मग तुम्ही का थांबताय? तुम्हाला जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा राम नारायण राम या नामाचा जप करा। हळूहळू हे नाम तुमच्या श्वासांशी एकरूप होईल आणि तुमच्या प्रत्येक रोमरोमात वास करेल।